नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलवर। एका छोट्याशा गावात विनायक आणि सुहास हे दोन भाऊ आपल्या दोन बहिणी अंजली आणि मीरा यांच्या सोबत राहत होते। आई वडील लहानपणीच वारल्यामुळे घराचा संपूर्ण जबाबदारी मोठा भाऊ विनायकच्या खांद्यावर होती। विनायकने स्वतःचे शिक्षण सोडून शेतात काम करायला सुरुवात केली, जेणेकरून त्याचे धाकटे भावंडे शिकू शकतील। विनायक दिवसभर उन्हात राबायचा, तर सुहास घराची कामे सांभाळून अभ्यास करायचा। अंजली आणि मीरा या दोघीही अभ्यासात हुशार होत्या। विनायकच्या फाटक्या सदऱ्यातही तो आपल्या बहिणीसाठी सणावाराला नवीन कपडे आणायला विसरत नसे। सुहासला शहरात मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, तेव्हा विनायकने आपल्या जमिनीचा एक तुकडा गहाण ठेवला। दादा नको, हे सगळं सुहास डोळ्यात पाणी आणून म्हणाला। तेव्हा विनायक हसून म्हणाला, अरे तू शिकून मोठा झालास की आपली जमीन आपण परत सोडवू। काळ सरकत गेला। सुहास पुण्यात इंजिनियर झाला आणि त्याला मोठी नोकरी मिळाली। त्याने गावी पैसे पाठवायला सुरुवात केली। दरम्यान विनायकने दोन्ही बहिणीचे विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिले। अंजली आणि मीरा सासरी गेल्या, तरी विनायकच्या आठवणीने अजूनही त्यांच्या डोळ्यात पाणी येते। त्या सांगत, आमचा दादा आमचा बाप आहे। अचानक एकदा विनायकची तब्येत बिघडली। शेतात काम करताना त्याला हृदयविकाराचा झटका आला। सुहासला फोन जाताच तो धावत गावी आला। बहिणीही धावत आल्या। हॉस्पिटलचा खर्च खूप मोठा होता। सुहासने आपली सर्व बचत लावली, पण तरीही रक्कम कमी पडत होती। तेव्हा अंजली आणि मीराने त्यांच्या लग्नाचे दागिने सुहासच्या हातात ठेवले। हे काय करताय? सुहास ओरडला। अंजली म्हणाली, दादाने आम्हाला हे दागिने देण्यासाठी स्वतःचे रक्त आटवले आहे। आज त्याच्या प्राणापेक्षा मोठे हे दागिने नाहीत। सुहासने ते दागिने न घेता स्वतःचे शहराचे घर विकून पैसे उभे केले आणि विनायकवर यशस्वी उपचार झाले। जेव्हा विनायक शुद्धीवर आला, तेव्हा समोर त्याचे दोन्ही भाऊ आणि बहिणी हाताला हात धरून बसले होते। विनायकच्या डोळ्यात आनंद अश्रू होते। त्याने पाहिले की त्याने लावलेल्या प्रेमाच्या रोपट्याचे आता एक वटवृक्ष झालेले आहे। विनायक, जो आता 40चा झाला होता, वाड्याच्या ओसरीत बसून जुन्या डायरीची पाने चाळत होता। आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानेच या तिघांना सांभाळले होते, पण वडिलांच्या मृत्यूच्या रात्री नेमके काय घडले होते हे कोडे अजूनही विनायकच्या मनात घर करून होते। सुहास शहरातून परतला होता, कारण त्याला विनायकचा एक अस्वस्थ करणारा फोन गेला होता। सुहास वाड्याच्या तळघरातून काहीतरी आवाज येत आहेत आणि वडिलांची ती जुनी पेटी कोणीतरी हलवली आहे। अंजली आणि मीरा आपापल्या संसारात सुखी होत्या, पण दादाचा फोन आल्यावर त्याही ओढीने गावी आल्या। दादा, काय झाले? इतक्या तातडीने का बोलावले? मीराने काळजीत विचारले। विनायकने सर्वांना घरात घेतले आणि दरवाजा लावून घेतला। घराबाहेर विजा कडाडत होत्या। विनायकने टेबलावर एक पिवळे पडलेले पत्र ठेवले। हे पत्र मला वडिलांच्या जुन्या ट्रंकेत सापडले। यात लिहिले आहे की आपल्या कुटुंबावर एक जुनं कर्ज आहे, जे पैशाचं नाही तर वचनाचं आहे, आणि जोपर्यंत ते वचन पूर्ण होत नाही, तोपर्यंत या वाड्यात कोणालाही शांतता लाभणार नाही। सुहासला या गोष्टी अंधश्रद्धा वाटत होत्या, पण अंजलीला आठवले की आई मरताना वारंवार एका कोणाड्याबद्दल बोलत होती। त्या रात्री चौघेही हातात कंदील घेऊन वाड्याच्या जुन्या भागाकडे निघाले। भाऊ बहिणीच्या नात्यात आजवर
फक्त प्रेम होते, पण आज त्यांच्या समोर एक असे रहस्य उभे होते जे त्यांच्या भविष्याला कलाटणी देणारे होते. विनायक चालता चालता घसरला तेव्हा तिन्ही भावंडांनी त्याला सावरले. विनायकच्या डोळ्यात पाणी आले. बघा, संकट कितीही मोठी आली तरी आपण एकत्र आहोत. तोपर्यंत या वाड्याची एक विटही हलणार नाही. पण त्या क्षणी तळघराचा दरवाजा जोराने आपटला आणि समोर एक जुनी लाकडी पेटी दिसली, ज्यावर त्याच्या वडिलांचे नाव होते. तर यावर पुढील भागात काय घडेल, त्या पेटीत नक्की काय आहे, वडिलांनी दिलेले वचन कोणते होते, हे ऐकण्यासाठी संपूर्ण कथा ऐका. कथेला सबस्क्राईब करा. तळघराचा दरवाजा उघडताच एक कुबट वास आणि जुनाट धुळीचे लोट हवेत पसरली. विनायकच्या हातातला कंदील थरथरत होता. समोर ती लाकडी पेटी होती, ज्यावर रघुनाथ निवास अशी अक्षरे कोरलेली होती. पेटीचा उलगडा सुहासने धैर्याने पुढे होऊन पेटीचे गंजलेले कुलूप तोडले. सर्वांचे श्वास रोखले गेले होते, पण पेटीत दागिने किंवा पैसा नव्हता. तर त्यात होती काही जुनी कागदपत्रे, एक सुकलेली फुलांची माळ आणि एक लहान चांदीची मूर्ती. सगळ्यात खाली एक पत्र होते, ज्यावर वडिलांच्या हाताची स्वाक्षरी होती. वडिलांचे ते गुपित पत्रात लिहिले होते, विनायक, सुहास, अंजली, मीरा, जेव्हा तुम्ही हे पत्र वाचाल तेव्हा कदाचित मी नसेन. लोक म्हणतात मी श्रीमंत होतो, पण सत्य वेगळे आहे. आपल्या घराण्यावर पिढ्यानपिढ्या चालत आलेले एक कर्ज होते, ते म्हणजे आपल्या चुलत भावाच्या कुटुंबाचे रक्षण, जे माझ्याकडून राहून गेले. आपला चुलता अपघातात गेला आणि मी त्यांच्या मुलाची जबाबदारी घेऊ शकलो नाही, कारण माझी परिस्थिती बेताची होती. तो मुलगा आज कुठे आहे मला माहीत नाही. जोपर्यंत त्याला त्याचा हक्क मिळत नाही, तोपर्यंत आपल्या घराला पूर्ण आशीर्वाद मिळणार नाही. की प्रेम, हे वाचल्यावर सुहास संतापला. दादा, म्हणजे आपल्या वाटणीची जमीन आता कोणा दुसऱ्याला द्यायची, हे शक्य नाही. पण विनायक शांत होता. अंजली आणि मीराने एकमेकाकडे पाहिले. अंजली म्हणाली, सुहास, बाबांच्या आत्म्याला शांती हवी असेल तर आपल्याला हे करावं लागेल. आपण चौघे एकत्र आहोत, हेच आपलं खरं ऐश्वर्य आहे. एक हृदयस्पर्शी क्षण. विनायकने सुहासच्या खांद्यावर हात ठेवला. सुहास, तू शिकून मोठा झालास, बहिणीची लग्न झाली, यातच मला समाधान होतं. पण बाबाच्या मनावर हे ओझं होतं, हे आपल्याला माहीत नव्हतं. मला जमिनीचा तुकडा गेल्याचं दुःख नाही, मला दुःख याचं आहे की आपला तो भाऊ इतकी वर्ष कुठे असेल. त्याच वेळी वाड्याच्या बाहेर एक तरुण मुलगा भिजलेल्या अवस्थेत उभा असलेला दिसला. तो मुलगा वाड्याच्या पायरीवर बसून रडत होता. त्याच्या हातात अगदी तशीच दुसरी चांदीची मूर्ती होती, जशी पेटीत सापडली होती. तुम्हीच विनायक दादा का, त्याने विचारले. सर्वांचे पाय जिथे होते तिथेच थिजले. तो मुलगा कोण होता? तोच तो हरवलेला भाऊ होता का, की हे काही वेगळं संकट होतं? हे जाणून घेण्यासाठी पुढील कथा शेवटपर्यंत ऐका. तो अनोळखी तरुण पायरीवर बसून हुदके देत होता. विनायकने पुढे होऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. कोण रे बाबा तू, आणि ही मूर्ती तुझ्याकडे कशी? विनायकचा आवाज कातर झाला होता. त्या मुलाने रडत रडत सांगितले, माझं नाव राहुल. माझे वडील मरण्यापूर्वी सांगायचे की जेव्हा खूप अडचण येईल तेव्हा या वाड्यात जा, ही मूर्ती तिथे दाखव, तुला तुझ्या हक्काचे कुटुंब मिळेल. दादा, माझे वडील तुमचे चुलते खूप गरिबीत जगले, पण त्यांनी तुमच्याबद्दल कधीच वाईट विचार केला नाही. राहुलची ती अवस्था पाहून सुहासचे डोळे उघडले. मगाशी जमिनीच्या तुकड्यासाठी भांडणारा हा सुहास आता स्वतःला विसरला होता. त्याने राहुलला घरात घेतले, त्याला कोरडे कपडे दिले आणि गरम जेवण वाढले. अंजली आणि मीराने त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला.
त्यांना जाणवले की रक्ताचं नातं फक्त एका आईच्या पोटी जन्म घेतल्याने बनत नाही, तर ते एकमेकाच्या दुःखात सहभागी झाल्याने घट्ट होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी विनायकने गावातील पंचांना बोलावले. त्याने वडिलाच्या इच्छेनुसार आपल्या जमिनीचा जो भाग चुलत्याच्या नावे होता तो आनंदाने राहुलच्या स्वाधीन केला. हे घे राहुल, हे तुझा हक्काचं आहे. बाबाच्या आत्म्याला आज खऱ्या अर्थाने शांती मिळेल. विनायक म्हणाला. राहुलने विनायकचे पाय धरले. दादा, मला जमीन नको, मला फक्त तुमच्यासारखी मोठी भावंड हवी होती. अंजलीने राहुलच्या हातात राखी बांधली, तर मीराने त्याच्यासाठी औक्षण केले. वाड्याचे ते रहस्य आता सुटले होते. जे तळघर कालपर्यंत भीतीदायक वाटत होते, तेथे आज आनंदाचे दिवे लागले होते. 2 भाऊ आणि 2 बहिणी, आता 5 भावंड झाली होती. वाड्याच्या त्या जुन्या भिंती साक्ष देत होत्या की संपत्तीची वाटणी केल्याने घर तुटत नाही, तर प्रेम वाटल्याने कुटुंबाचा विस्तार होतो. रक्ताच्या नात्यातील ओलावा हा कोणत्याही संपत्तीपेक्षा मूल्यवान असतो. राहुलच्या येण्याने घरात आनंद तर आला होता, पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. जमिनीची कागदपत्रे राहुलच्या नावे होताच गावातील काही मत्सरी लोकांच्या नजरा त्या जमिनीवर पडल्या. गावातील एक श्रीमंत सावकार, ज्याने विनायकच्या वडिलाच्या अगतिकतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता, तो वाड्यावर आला. विनायक, ही जमीन तुझ्या चुलत्यांनी माझ्याकडे गहाण ठेवली होती. त्याचे व्याज अजून फिटलेले नाही. एकतर पैसे द्या, नाहीतर जमीन आणि वाडा खाली करा. सावकाराने धमकी दिली. राहुल हादरून गेला. त्याला वाटले, आपल्यामुळेच आपल्या भावावर हे संकट आले. राहुल रात्रीच कोणाला न सांगता वाडा सोडून जायला निघाला, पण वेशीवरच त्याला सुहासने अडवले. सुहास म्हणाला, कुठे चाललास? कालच तुला भाऊ मानलं आणि आज संकट आलं तर आम्हाला सोडून जातोस. जमीन गेली तरी चालेल, पण आमचा भाऊ जाणार नाही. विनायक तेथे आला आणि त्याने राहुलच्या हातात तोच चांदीचा शिक्का दिला जो पेटीत सापडला होता. अंजली आणि मीराने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्या शांत बसल्या नाहीत. त्यांनी आपल्या घरून साठवलेली पुंजी आणि दागिने घेऊन आल्या. दादा, सावकाराचे कर्ज फेडायला आम्ही सक्षम आहोत. आम्ही या वाड्याच्या लेकी आहोत. संकटसमयी पाठ फिरवणं आमच्या रक्तात नाही. 4ही भावंडांनी मिळून आपली सर्व ताकद एकवटली. सावकारासमोर जेव्हा ही 4ही भावंडे एका ढाल बनून उभी राहिली, तेव्हा त्याला माघार घ्यावी लागली. विनायकने सर्वांना जवळ घेतले आणि म्हणाला, आज बाबांना खरंच अभिमान वाटला असेल. आपण फक्त जमिनीचा तुकडा वाचवला नाही, तर आपण आपलं कुटुंब वाचवलंय. वाड्याच्या अंगणात पुन्हा एकदा हशा पिकला. राहुल आता परका राहिला नव्हता. त्याने त्याच जमिनीवर विनायकच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक शेती करायचा निर्णय घेतला. 2 भाऊ, 2 बहिणी आणि त्यांचा हा धाकटा भाऊ यांच्या प्रेमाची गाथा संपूर्ण गावात पसरली. सावकाराचे संकट टळले होते, पण खऱ्या आव्हानाला आता सुरुवात झाली होती. जमिनीवरचे कर्ज फेडण्यासाठी आणि वाड्याची गेलेली शान परत मिळवण्यासाठी 5ही भावंडांनी एक नवा संकल्प केला. अनुभवाखाली सुहास आणि राहुलने शेतात राबायला सुरुवात केली. सुहासने आपली इंजिनिअरिंगची बुद्धी वापरून शेतात ठिबक सिंचन आणि सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबवला. राहुलने जिद्दीने रात्रंदिवस मेहनत घेतली. अंजली आणि मीरा यांनी गावातल्या स्त्रियांना एकत्र करून वाड्याच्या पडवीत गृह उद्योग सुरू केला.
घराचे रूपांतर एका छोट्या कारखान्यात झाले. एका वर्षातच त्यांच्या मेहनतीला फळ आले. शेतात सोन्यासारखं पीक डोलू लागलं आणि बहिणींनी बनवलेल्या वस्तूंना शहरात मोठी मागणी आली. ज्या सावकारांनी वाडा बळकवण्याचा प्रयत्न केला होता त्यालाच आज विनायककडे कर्जासाठी यावे लागले. पण विनायकने सूड न घेता त्याला सन्मानाने मदत केली. कारण संस्कार हेच आमचे खरे धन आहे हे त्याने दाखवून दिले. पुण्यतिथीला रघुनाथ निवास पूर्णपणे नव्याने सजला होता. वाड्याच्या भिंतीवर आता पाचही भावंडांचे हसरे फोटो होते. विनायकने त्या जुन्या चांदीच्या मूर्तीची मंदिरात स्थापना केली. संपूर्ण गाव या सोहळ्याला उपस्थित होते. विनायकच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. कारण त्याने फक्त वडिलाचे वचन पूर्ण केले नव्हते तर तुटत चाललेल्या नात्यांना पुन्हा एकत्र गुंफले होते. रात्रीच्या वेळी सर्व भावंडे ओसरीत बसली होती. विनायक म्हणाला, आज बाबा जिथे कुठे असतील तेथे ते सुखात असतील. आपण पाचही जण जर एकत्र नसतो तर हे वैभव कधीच मिळालं नसतं. तेव्हा राहुल म्हणाला, दादा, जमीन तर एक निमित्त होती. खरं तर मला तुमचं प्रेम हवं होतं. अंजली आणि मीराने सर्वांच्या हातावर साखरेचा खडा ठेवला. वाड्यात आता भीती नव्हती तर मायेचा गहिवर होता. संकटे कितीही मोठी असली तरी जर भावंडाची एकजूट असेल तर नशिबाचे बंद दरवाजेही उघडतात. त्याग आणि प्रेम हीच कुटुंबाची खरी शक्ती आहे. रघुनाथ निवास आज केवळ एक जुना वाडा राहिला नव्हता तर तो एकजुटीचे प्रतीक बनला होता. कथेच्या या वळणावर आपल्याला हे शिकायला मिळते की आयुष्यात संकट कितीही मोठी आली तरी कुटुंबाची साथ असेल तर डोंगरही पार करता येतो. विनायकने आपल्या भावंडाकडे पाहत एक महत्वाचा विचार मांडला. लक्षात ठेवा, रक्ताच्या नात्यात कधीच व्यवहार नसावा तर फक्त विश्वास असावा. आज आपण जे कमावले आहे ती जमीन किंवा पैसा नाही तर तो एकमेकावर असलेला अतूट विश्वास आहे. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती आपल्याला हरवू शकणार नाही. या कथेचा प्रत्येक भाग आपल्याला सांगतो की त्याग, मोठा भाऊ विनायकने स्वतःचे सुख सोडून भावंडांचे आयुष्य घडवले. कर्तव्य, सुहासने वेळेवर आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवली. माया, अंजली आणि मीराने आपल्या हक्कापेक्षा भावाच्या प्रेमाला महत्व दिले. स्वीकार, राहुलने परकीय न मानता कुटुंबाचा भाग बनवणे हाच खऱ्या माणुसकीचा विजय आहे. यामधून आपल्याला असा बोध भेटतो की घर भिंतीनेही नाही तर माणसाच्या एकमेकावरील प्रेमानं बनतं. नात्यामधील गुंफण जितकी घट्ट तितकीच प्रगतीची शिखर गाठणं सोपं होतं. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.